महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराष्ट्रातील प्रबोधन. महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रबोधन काळाचा विचार करता एक महत्त्वपूर्ण विचारवंत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. धनंजय कीर यांनी महात्मा फुले यांना आमचा समाज प्रबोधन क्रांतीचे जनक असे त्यांनी म्हटले. यामध्ये तथ्य आहे. महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक क्रांती करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण कार्य त्या काळामध्ये केले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात जे काम केले ते भारतीय आणि महाराष्ट्रीयन शिक्षण क्षेत्राच्या इतिहासामध्ये एक क्रांतिकारी गोष्टच म्हणावी लागेल. अस्पृश्यता निवारण या क्षेत्रामध्ये महात्मा फुले यांनी केलेले काम खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज हे महाराष्ट्र प्रबोधन युगामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बदल करण्यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे स्थान या क्षेत्रामध्ये सत्यशोधक समाजाने निर्माण केले. महाराष्ट्राचा विचार करता मनपिंड बदलण्यासाठी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून खूप परिवर्तनशील कार्य या काळामध्ये घडून आले. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सत्सार, सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तके लिहून आपले विचार पद्धतशीरपणे आणि साचेबद्ध पद्धतीने मांडण्याचे कार्य याच काळामध्ये केले. महात्मा फुले यांच्या योगदानाविषयी जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम त्यांनी मांडलेले जातीविषयक विचार आपल्या समोर येतात. या अर्थाने पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे दोघे सांस्कृतिक परंपरेतील जात चिकित्सक म्हणून वैचारिक पद्धतीची चिकित्सेचा मार्ग निर्माण करणारे आपल्याला वाटतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबतीत बुद्ध आणि कबीर यांच्या बरोबरीचे आपले गुरु हे बाबासाहेब आपल्या महात्मा फुले यांना मानतात. ज्योतिबा फुले यांनी जात व्यवस्थेवरती आपले विचार महत्त्वपूर्ण पद्धतीने मांडले. भारतीय संस्कृतीचा विचार करताना ज्योतिबा फुले यांनी भारतीय सांस्कृतिक संघर्ष हा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अशा इतर पद्धतीने मांडला आहे. महात्मा फुले यांच्या म्हणण्यानुसार शास्त्र आणि पुराणे या दोन शस्त्रांच्या सहाय्याने ब्राह्मण समाजाने इतर समाजावरती नुसता अन्यायच केला नाही तर त्यांचे शोषण करण्याचे काम करत राहिले आहेत आणि केले आहेत. शोषण फक्त सांस्कृतिक आणि सामाजिक स्वरूपाचे नाही तर आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचेही आहे. उच्चनीचपणा या शोषणामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या पद्धतीने निर्माण केल्या आहेत. या अर्थाने पाहता फुले मानतात की वेद हे ईश्वर निर्मित नसून ते मानव निर्मित आहेत आणि वेद ईश्वर निर्मित आहे असे सांगून ब्राह्मण वर्गाने वेदांवरती शंका निर्माण करू नये यासाठी अशा पद्धतीचा विचार निर्माण केला आहे असे महात्मा फुले आपल्या विचारामध्ये सांगतात. जात विचाराच्या बाबतीत महात्मा फुले यांनी पुरुष सूक्तातील ब्राह्मणाच्या मुखापासून ब्राह्मणाची निर्मिती झाली, बाहूंपासून क्षत्रियाची निर्मिती झाली, मांड्यांपासून वैश्याची निर्मिती झाली आणि पायापासून शूद्राची निर्मिती झाली हा विचार पूर्णपणे नाकारलेला आहे. ते ब्राह्मण लोकांनी शूद्र आणि इतर सगळ्या वर्णाचे शोषण करण्यासाठी निर्माण केलेले सर्वात मोठे मिथक आहे अशा पद्धतीचा विचार महात्मा फुले आपल्या विचारामध्ये मांडतात. त्यांच्यानुसार ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर संघर्ष हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष आहे. ही गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब या दोन्ही ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी आपले विचार सविस्तर पद्धतीने आणि पद्धतशीरपणे मांडले आहेत. सार्वजनिक सत्यधर्म या आपल्या ग्रंथामध्ये महात्मा फुले म्हणतात की मानव प्राण्यामध्ये मुळात जातीभेद नाही. असे असते तर इतर प्राणी या जाती वर्ण आपल्याला दाखवत आले आहेत. महात्मा फुले हे जात या संकल्पनेशी फक्त सांस्कृतिक आणि पारंपरिक संकल्पना मानत नाही तर ती संकल्पना एका ठराविक वर्गाने म्हणजेच ब्राह्मण वर्गाने दुसऱ्या वर्गाचे शोषण करण्यासाठी निर्माण केलेली आहे एक व्यवस्था असे ते म्हणतात. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी जेव्हा गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब हे ग्रंथ शोषणात्मक गोष्टीच्या आधारे टीका करणारे ग्रंथ आहेत. या ग्रंथाबरोबर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ बरोबरीने वाचला नाही तर ज्योतिबा फुले यांचे समग्र विचार आणि वैचारिक मूल्यांचे आकलन होणे शक्य नाही या पद्धतीचा विचार ते आपल्या विचारामध्ये सांगतात. याचाच अर्थ गुलामगिरी आणि ब्राह्मणांचे कसब हे ग्रंथ ज्याप्रमाणे नकारात्मक चिकित्सा देतात त्याचप्रमाणे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ विधायुक्त चिकित्सा देतो. या दोन्हीचे एकत्र आकलन केल्यास आपल्याला महात्मा फुले यांचे समग्र आणि यथार्थ आकलन समजून येते. ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना
आपल्याबरोबर काम करण्याची संधी दिली. महात्मा फुले हे वंचित वर्गातील शूद्र अतिशूद्र स्त्रिया यांचा विचार प्राथमिकतेने करणारे नेते होते. त्यांनी या दोन्ही वर्गातील परंपरेने शोषित आहेत आणि शोषणाविरुद्ध सातत्याने आवाज हा महात्मा फुले यांनी आपल्या लेखनाद्वारे आणि कृतीद्वारे उठवला हे आपल्याला दिसते. स्त्रियांची पहिली शाळा काढणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आपल्या सर्वांना परिचित आहे. पारंपरिक पद्धतीने स्त्रिया शोषित होत्या आणि त्या शोषित करण्यासाठी शोषक लोकांनी तशी मानसिकता कशा पद्धतीने बनवली होती अशी मांडणी महात्मा फुले यांनी या माध्यमातून केली. मानसिकता बनवण्यासाठी परंपरा धर्मग्रंथ जबाबदार आहेत या पद्धतीचा विचार त्यांनी मांडला. शोषितांना बाहेर काढायचे असेल तर ज्ञान देणे शिक्षण देणे ही महत्त्वाची गोष्ट आहे असे महात्मा फुले यांनी 18व्या शतकामध्ये सांगितले. स्त्री विचाराच्या बाबतीत आपणाला दिसून येते की त्यांची शिष्य ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि परिप्रेक्षामध्ये विचार करायचा झाला तर हा महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी निर्माण झाला. ग्रंथावरती ताराबाई शिंदे यांच्या लिखाणानंतर प्रचंड टीका झाली, पण महात्मा फुले यांनी ताराबाई शिंदे यांना पूर्णपणे समर्थन दिले. त्यातूनच आपल्याला दिसून येते फक्त स्त्रीवादाचा विचार आणि कृती मांडली नाही तर श्रीवाद कृती करणाऱ्या लोकांचे समर्थन केले. सत्यवर्तन करणारे कोणाला म्हणावे असा प्रश्न जेव्हा सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाद्वारे विचारला तेव्हा त्याने उत्तर दिलं की पुरुष आणि स्त्री यांना समान मानणारे सत्यवर्तन करणारे आहेत. अशाच पद्धतीचे उत्तर महात्मा फुले यांनी दिले. याच गोष्टीमुळे विधवा पुनर्विवाह, मुलींची शाळा, अनाथ आश्रम, बालहत्या प्रतिबंधक गृह, केशवपणाला विरोध, बालविवाहाला विरोध, द्विभार्या प्रतिबंध, देवदासी पतेला विरोध, घटस्फोटाला विरोध इतक्या विरोधाच्या प्रकारच्या गोष्टीसाठी त्यांनी ठामपणे आणि मजबूतपणे कार्य करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. महात्मा फुले यांचा स्त्री विकासाचा विचार इतर विचारापेक्षा सर्वात महत्त्वाचा आपल्याला दिसून येतो. त्यांच्या बरोबरीने सावित्रीबाई फुले यांचा विचार आपल्याला करावा लागतो, कारण महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दोघांच्या कार्यामध्ये त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री विकासाचा विचार आणि कृती सातत्याने केलेली दिसते. स्त्री फक्त पुरुषाशी समान नाही तर ती स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे या पद्धतीचा विचार फुले यांनी मांडला. शिक्षण हा तिसरा डोळा आहे हा विचार त्यांनी करत असताना तृतीय रत्न या नाटकामध्ये शिक्षणाच्या प्राप्तीने स्त्रीवर्ग शहाणा आणि जागरूक बनला आहे अशा पद्धतीचे विचार महात्मा फुले मांडतात. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माची संकल्पना मांडली. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्मावरील विचार समजून घेण्यासाठी त्यांनी मांडलेली धार्मिक भूमिकाही समजून घ्यावी लागेल. सुरुवातीला आपल्याला तेच समजून घेतले पाहिजे. फुले यांनी धर्म नाकारला नसून धर्माची एक वेगळ्या पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे मानावे लागेल. त्यांच्या विचारामध्ये त्यांनी मांडलेल्या विविध सामाजिक सांस्कृतिक विचारांची मुळे ही त्यांच्या धार्मिक चिकित्सेत आहे असे म्हणता येते. महात्मा फुले यांनी ईश्वर नाकारला नाही तर ईश्वराचे निर्मिक रूप हे स्वीकारले आहे. त्यांचा ईश्वर हा संकल्पनेवरती दृढ विश्वास आहे. फक्त त्यांनी धर्मामध्ये शिरलेल्या ईश्वराची मांडणी करत असताना त्या शिरलेल्या अवास्तव गोष्टींची प्रकट चिकित्सा केलेली दिसून येते. धर्मासंबंधी असणाऱ्या जाती व्यवस्था, उच्च नीचपणा, पुरुष स्त्री कनिष्ठ भाव, कर्मठपणा, पुरोहितशाही, दांभिकपणा या सगळ्या गोष्टींमध्ये महात्मा फुले यांनी धर्मामध्ये त्यांचा धिक्कार केलेला दिसतो. महात्मा फुले यांचा ईश्वराचा विचार हा एकेश्वरवादी होता. बहुदेववादाची संकल्पना फुले नाकारतात. त्यांच्यानुसार ईश्वर हा चराचर सृष्टीचा निर्माता आणि नियंत्रक आहे. सर्व मानवी त्याचे लेकरे आहेत. ईश्वर यांचा उद्धार करत असतो. मनुष्य ही ईश्वराने निर्माण केलेला सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे असे ते म्हणतात. ईश्वराला निर्मिकाचा शब्द वापरतात आणि तोच विविध ठिकाणी वापरलेला दिसतो. फुले यांनी आपल्या अखंड आत्मतले आहे की मानवांचे धर्म नसावे अनेक अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली दिसून येते. सार्वजनिक सत्यधर्म संकल्पना मांडताना महात्मा फुले मानव आणि ईश्वर यामध्ये कुठल्याही पद्धतीचा मध्यस्थ असावा ही गोष्ट त्यांना स्वीकार्य नाही अशा पद्धतीचे विवेचन ते करतात. सर्व साक्षी जगतपती त्याची नकोसी मध्यस्थी अशा पद्धतीचा विचार फुले आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवतात. महात्मा फुलेंच्या कुठल्याही मानवाला ईश्वराची कृपा प्राप्तीसाठी कुठल्याही पद्धतीने सामाजिक आणि सांस्कृतिक उच्चनीचपणा अडथळा ठरू शकत नाही असे ते मानतात. अशा गोष्टींना ते सातत्याने विरोध करतात. महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारा
धर्म आणि विश्वधर्म हाच एक विचार आपल्याला दिसून येतो। विविध संप्रदाय आणि भेदामध्ये पद्धतशीर गोष्टींच्या आधारे उच्चनीचपणा कुठल्याही पद्धतीची जागा त्यामध्ये दिसून येत नाही। महात्मा फुले यांनी बुद्धीच्या वापराने सहाय्याने धर्माची सातत्याने चिकित्सा केली आणि ती पद्धतशीर मांडणी त्या प्रत्येक ग्रंथामध्ये दिसून येते। नैतिक जबाबदारीचे तत्व हे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्मामध्ये मूलभूत तत्व मानले आहे। एकंदरीत फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म, सत्य आणि नीती या दोन संकल्पावरती विशेष भर दिला आहे। सत्य सर्वांचे घर आणि सर्वांचे माहेर आहे असे ते म्हणतात। अजून एका खंडामध्ये त्यांनी व्यक्तीच्या वर्तमानामुळे वर्तनास योग्य बनवले जाते, त्याच आधारे धार्मिक मूल्यमापन केले जावे असे फुले मानतात। त्या सार्वजनिक सत्य धर्मामध्ये स्त्री पुरुष उच्च नीचपणा यालाही स्थान नाही। उलट महात्मा फुले यांचे मत आहे की पुरुष आणि स्त्रीमध्ये स्त्रियांची निर्मिती ही पुरुषांपेक्षा उच्च पातळीवरची निर्मिती आहे। मूर्तिपूजा याही गोष्टीला त्यांनी सार्वजनिक सत्य धर्मामध्ये स्थान दिले नाही। महात्मा फुले यांनी 1891 मध्ये लिहिलेला सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ या पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, सत्यवर्तन केल्याशिवाय कुठलाही मानव प्राणी जगात सुखी होऊ शकत नाही। पृथ्वीवर म्हणून जेवढा काही विविध धर्म मानवाने निर्माण केलेले आहे त्यामध्ये कुठल्याही एका धर्मग्रंथामध्ये शेवटपासून सुरुवातीपर्यंत सारखे असे सार्वजनिक सत्य तत्व दिसत नाही। प्रत्येक धर्मामध्ये आपल्या परिस्थितीनुसार गोष्टी मांडलेल्या आहेत आणि त्यामध्ये विविध धर्म ग्रंथाच्या आधारे पंथाच्या आधारे धर्मामध्ये एकमेकांमध्ये संघर्ष दिसून येतो। सत्य धर्मामध्ये मानवाने निर्माण केलेल्या जातीभेदाला कुठल्याही पद्धतीचे स्थान नाही। उलट ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी मांडलेल्या इतर पशुपक्षी आणि मानवापेक्षा चांगले वर्तन करतात अशा पद्धतीचा विचार दिसून येतो। काल्पनिक भेदांच्या द्वारे एकमेकांशी असूया आणि संघर्ष करून एकमेकांना त्रास देत नाहीत अशा पद्धतीने ते आपल्या विचारामध्ये स्पष्टपणा दाखवतात। जात धर्म या आधारे वाईट वागत नाहीत। माणसाला दिलेली सारासार बुद्धी तो वापरत नसल्याने अशा पद्धतीच्या गोष्टी निर्माण होतात। महात्मा फुले मानतात, कुठल्याही मानव प्राण्यास किंवा प्राणी मात्रास त्रास देत नाहीत त्याला सत्यवर्तन करणारे म्हणावे असे विचार त्यांच्या सत्यवर्तनामध्ये दिसून येतात। महात्मा फुले हे सत्य धर्माचे, सत्य वर्तनाचे आणि सत्य वागण्याचे एक सारासार रूप म्हणून आपण पाहू शकतो। 18व्या शतकामध्ये त्यांनी मांडलेला प्रत्येक विचार, त्यांनी केलेली प्रत्येक सुधारणा, त्यांनी दिलेली प्रत्येक शिकवण ही आजही आपल्याला लागू पडते आणि आजच्याही समाजाला प्रेरणा देण्याचं काम करते। यावरूनच त्यांना महात्मा ही पदवी दिली आणि ती पदवी सार्थ ठरवण्याचं त्यांचे विचार आपल्याला अजूनही प्रेरणा देतात, यावरून नक्कीच समजून घेऊ शकतं। धन्यवाद।